पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळतोय। प्रारूप वॉर्ड रचनेसंदर्भात सुनावणी सुरू होती। मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांची ओळखपत्र तपासली जात असताना तिथं नवनाथ बंद यांना काहीच न विचारता सोडण्यात आल्याचा आरोप होतोय। मनसेचे महानगर प्रमुख योगेश चिले यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। आतापासूनच निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा मनसे आरोप करते। यावर मात्र आता प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहे। तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीची काशी घालायची ठरवलंय काय? वर बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडता का त्यांना? प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना? तुम्ही विदाउट टोकन सोडताय का? तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून? इथून सोडतात का मला पहिलं सांगा साहेब? सोडतात इथून? कलेक्टरांचा हे लागतो काय? जावही लागतो किती वर्ष? त्यांना विचारायचं नाही टोकन। बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या। जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात, तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते? लोकांना अडवते इथे। तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसलेत ना ठाण्यामध्ये, तिथे सुद्धा सुनावणी होती, तिथे सगळ्यांना सोडलं, इथे का सोडलं? दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करतायत। आम्ही दाखवलं, ते दाखवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।